कोकण रेल्वेचे वेळापत्रक अक्षरशः कोलमडलं. परतीच्या प्रवासातील चाकरमान्यांचे प्रचंड हाल. ऐन मे महिन्यातील सुट्ट्यांच्या हंगामात रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकण रेल्वेचे वेळापत्रक अक्षरशः कोलमडल्याचं चित्र पाहायला मिळालं. रविवारी मडगावहून मुंबईकडे जाणारी कोकण कन्या एक्सप्रेस तब्बल 3 तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सावंतवाडी येथे सायंकाळी 8:40 येणारी गाडी रात्री 11:30 दाखल झाली. यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारे शेकडो प्रवासी 3 ते 10 तासांपासून प्रतीक्षेत अडकून पडले आणि याच मार्गावरील गाडी क्रमांक 11100 मडगाव ते LTT ही स्पेशल गाडी तब्बल 12 तास उशिराने धावत होती. दुपारी 2:20 सावंतवाडी स्थानकात येणारी गाडी मध्यरात्री 12:30 वाजले तरी आली नव्हती. दरम्यान सावंतवाडी परिसरात पावसाला सुरुवात झाल्याने प्रवाशांना आणखीनच त्रास सहन करावा लागला. स्टेशन परिसरात लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह प्रवासी अडकून पडले. रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजीचे सूर उमटत आहेत. कोकण रेल्वेच्या विस्कळीत वेळापत्रकामुळे प्रवाशांचा प्रवास खोळंबला होता. प्रशासनाने तातडीनं दखल घ्यावी अशी मागणी आता होते आहे. सावंतवाडीवरून मुंबईला जातो आहे. 2:30ची गाडी होती LTT मडगाव, मडगाव LTT. आता मी सावंतवाडीवरून मुंबईला नेणार, तसं 2:30ची गाडी आहे, अजून आली नाही आहे. आता वाजली किती आहेत? 12:30 वाजायला आलेत. आणि त्याच्यात आमची लहान मुलं, आम्ही केव्हा ज्यांच्याकडे मोबाईल नाही ते ठीक आहेत, पण ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्या ठीक आहे. नाही त्यांना काय करायचं? मेसेजच येत नाहीत. काय सकाळपासून लोक हे बसली आहेत ना, त्यांचं काय? आमच्याकडे आम्ही 3 माणसं, आमच्याकडे आज 8-9 बोजे आहेत. मे महिन्यात सुट्टीमध्ये आम्ही आलो. सुट्टी परतून निघतो आम्ही. सुट्टी आम्ही एन्जॉय केली, तेव्हाही लेट होत होती गाडी. हीच गाडी आम्हाला मुंबईवरून 1:30ची गाडी आम्हाला सकाळी 5ला सुटली. LTT मडगाव होती. आणि आता हीच गाडी आहे, अजून सुटली नाही आहे इथून. 2:30ची गाडी आहे. हीच गाडी होती आमची पण, आत्ता पण. अजून त्या गाडीचा प्रॉब्लेम सुरुवातीपासूनच आहे. करायचं काय आता? आणि आमचे बोजे किती आहेत? आम्ही किती वेळ बसतात, तात्काळ बसतात आम्ही इकडे. आम्ही तेच आता म्हणत होते माझ्या मुलांना, जी सोय पण इथे केलेली नाही आहे देशभरात. काय आता मुलं उपाशी इथे जेवण कुठे शोधतात? हॉटेलच बंद झालेली आहेत. इथे पण ही काय सोय केली नाही स्टेशनला. काय त्याला कोणी काहीच नाही आहे. पाण्याची सोय पण आहे, पण ते पाणी पण आहे, तर काय खायला तर काय तर हो मुलांना. उपाशी आहोत आम्ही सगळी. काय करायचं त्याला आता? गाडी कधी येईल तेव्हा येईल. कोकण कन्या लेट होती. कोकण कन्या 8:30ची कोकण कन्या आत्ता 12 वाजता गेली. मग ह्या लोकांनी काहीतरी सोय केली पाहिजे की नाही? आणि दरवेळेचा प्रॉब्लेम आहे हा. करायचं काय त्याला? पण मंत्री पण लक्ष देत नाही आहेत. नुसते आपलं स्टेशन केल्यावर बसायला जागा दिली म्हणजे झालं का? काहीतरी सोय हवी की नाही? खाणं नाही, पिणाऱ्या नाही. बघा किती मुलं झोपली आहेत. लहान लहान मुलं घेऊन माणसं आली आहेत. त्यांचे किती हाल होत आहेत. आमची मुलं पण आता एन्जॉय करून, त्या सकाळी ऑफिसला जायचं आहे, एकाला शाळेत जायचं आहे, एकाचा क्लास आहे. त्याने काय करायचं? त्यांना सकाळी एकाचं ऑफिस आहे, तो जाऊच शकत नाही आता ऑफिसला, एवढी गाडी लेट झाली तर. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सावंतवाडी.